मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका येते. थोर समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनावर आधारित एक मालिका येते आणि त्याच थोर समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांची आजींची भूमिका निभावणाऱ्या प्रियाताई माझ्यासोबत आहे. ताई, कशा आहात तुम्ही? खूप छान, मस्त आहे. आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. हो. खूप टाइम नंतर, खूप वेळानंतर तुम्ही आम्हाला मालिकेमध्ये दिसून येते आणि त्यातल्या त्यात सिंधुताई सकपाळ यांच्या आजीची भूमिका. काय सांगाल या सगळ्याबद्दल? हां, खरं तर ते बघण्यामध्ये मजा आहे. मला माझं कॅरेक्टर आत्ता ओपन करायला अजिबात आवडणार नाही आहे. पण सिंधुताईंची मालिका म्हटल्यानंतर आज 7 वर्ष झाली मी मालिका केलेली नव्हती कुठलीच. कारण येत होत्या बऱ्याच मालिका, पण मी तंत्रज्ञानासाठी काम करते गेले अनेक वर्ष. आता मी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठी प्रदेशाध्यक्ष आहे. आणखीन माझं नाटक मध्यंतरी धनंजय मान इथेच राहतात, आमचं श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे ते नाटकही आलेलं होतं, तिथे काम केलं. तर ह्या 3-4 वर्षामध्ये मी खूप कलाकार तंत्रज्ञानच्या कामासाठी झोकून दिलेलं होतं. त्यामुळे मी कुठली सिरियल नव्हते घेऊ शकले. बाकी फिल्म्स वगैरे केल्या होत्या. पण जेव्हा सिंधुताईंच्या मालिकेबद्दल मला विचारण्यात आलं, त्यात मला आजीचा रोल विचारण्यात आला. त्यामुळे इतक्या वर्षात मी असं आजी बिजी अजून असं काही रोल केलेला नव्हता. तर मी हा करावा का नाही, पहिल्यांदा हा प्रश्न होता की बाबा हा रोल करायचा की नाही, की आजीचा रोल आहे. पण सिंधुताईंच्या आजीचा रोल आहे, ते कॅरेक्टर ऐकल्यानंतर मला असं वाटलं की नक्कीच आपण हा रोल केला पाहिजे आणि ही संधी सोडता कामा नये. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि मी खुश आहे या कामाबद्दल आणि या रोलबद्दल. नाही, अगदीच जसं आम्हाला सुद्धा सोशल मीडिया थ्रू कळालं की अशी अशी मालिका आहे, ते पण आम्हाला सुद्धा मालिकामध्ये कोण कोण कलाकार काम करणार आहे ते माहिती नव्हतं. जेव्हा आम्हाला कळलं की प्रिया बेर्डे येणार आहेत पुन्हा एकदा, तर आमची सुद्धा एक्साइटमेंट होती की फायनली ताई आता पुन्हा मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला हा प्रश्न विचारायला मला आवडेल की सिंधुताई सकपाळांनी खूप काम केलं आहे स्त्रियांच्या शिक्षणासाठी असू द्या किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी, पण त्यामध्ये त्यांची आजीची त्यांना तेवढी साथ नव्हती लाभत, कारण का तेव्हाचे ते पुरोगामी विचार वगैरे. त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल तुम्ही कसं बघता? मुळात मुलगी आपल्या घरात झाली हेच फार मोठं पाप आहे आणि ती मुलगाच हवा होता ह्या विचाराने पछाडलेली ती आजी आणि ती ज्या पद्धतीने तिने त्रास दिलेला आहे सिंधुताईंना, म्हणजे हे मलाच कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी येते की बापरे, एवढं कसं वाईट वागू शकते एखादी बाई एका मुलीबरोबर किंवा आपल्याच नातवंडांबरोबर. आणि हे खूप मनाला खूप त्रास होतो कधी कधी. म्हणजे मी किंवा योगिनी आम्ही दोघीजणी जास्त निगेटिव्ह आहोत त्याच्यामध्ये. आणि तिचा बाप सोडला ना, तर तिच्या पॉझिटिव्हली तिच्याबरोबर कोणीच नव्हतं. तिच्या वडिलांनी खूप तिला साथ दिलेली आहे आणि आम्ही सगळेजण तिला ज्या पद्धतीने छळतो आणि हे कुठेच म्हणतो ना काल्पनिक नाही आहे, हे सगळं खरं आहे. आणि हे ऐकून आम्ही ते परफॉर्म करताना आम्हाला स्वतःला खूप मनाला त्रास होतो की अरे हे कसं असू शकतं. पण शेवटी काम आहे, त्यामुळे लोकांच्या शिव्या खायला आम्ही तयार आहोत आता. तसं बघायला गेलं तर ती पोचपावतीच असते की लोकांना आपलं एवढं निगेटिव्ह काम आवडतं, म्हणजे ती पोचपावतीच आहे. तर याच मालिकेमध्ये एक छोटी कलाकार आहे, खरंच खूप सुंदर आणि गोड आहे, ज्यासोबत आम्ही आता गप्पा पण मारल्या. काय सांगशील त्या मुलीबद्दल? खूप हुशार मुलगी आहे. आणि मला सुरुवातीला जेव्हा मी विचारले की कोण करते, कारण तेव्हा म्हणजे तिच्या आईने नावच तिचं चिंधी ठेवलं. म्हणजे हेच किती वाईट आहे की एक मुलगी आई आपल्या मुलीचं नाव चिंधी कसं काय ठेवू शकते, इथून सुरुवात. आणि या मुलीने इतकं गोड काम केले, एवढी सिंपती ही माझी मुलगी घेऊन जाणार आहे. इतकं पाठांतर जबरदस्त आहे, ती छान कविता त्यांच्या बोलते आणि खूप गाते सुद्धा. हो, खूप छान. त्यामुळे हे तिच्याबद्दल म्हणजे ती लोकांचं मन नक्की जिंकणार, एवढं मात्र निश्चित. अनन्या नाव आहे तिचं आणि खूप उत्तम काम केलं आहे तिने. नक्कीच ताई, आपण प्रमोशनच्या दरम्यान तर पुढे सुद्धा भेटत राहू. आत्ता तर मालिका येते 15 ऑगस्टला. जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील की त्यांना या मालिकेमधून काय वेगळं, सिंधुताई सकपाळांचं काय वेगळं चरित्र त्यांना बघायला मिळेल? नाही, सिंधुताईंबद्दल बरेच आतापर्यंत लेख वाचले असतील लोकांनी. यूट्यूबला बरोबर त्यांच्याबद्दल व्हिडिओ आहे, चित्रपट येऊन गेलेला आहे. तर लोकांना सिंधुताईबद्दल थोडीफार माहिती आहे की त्यांनी काय काम केलं आहे. पण इथं डिटेल तुम्हाला कळणार आहे की कशा पद्धतीने हे काम करण्यासाठी त्या का प्रवृत्त झाल्या, हे त्यांना त्यांच्या हे सिरियलपासून जन्मापासून त्यांना कळणार आहे की कशा पद्धतीने त्याने आयुष्यात कुठल्या कुठल्या गोष्टींना आणि एवढा विरोधाभास बापरे एका बाईच्या आयुष्यामध्ये. म्हणजे आपण काहीच असं वाटतं की दुसऱ्यांचं दुःख बघून असं वाटतं की आपण काहीच नाही आहोत, तशा पद्धतीने त्या असं वाटू शकतं प्रत्येक बाईला की अरे ह्या बाईने काय सोसलं आहे. आणि तो काळ 1950-55चा तो काळ होता.
आणि लोकांना नक्कीच ही सिरियल नक्की भावेल आणि लोकांना नक्की आवडेल, कारण याच्यामध्ये कुठलीही काल्पनिक गोष्ट नाही, जे घडलेलं आहे तसंच दाखवण्यात आलेलं आहे. ताई, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. थँक्यू. पुन्हा एकदा आम्हाला तू पडद्यावर दिसणार आहेस मालिकेमधून, आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यासाठी सुद्धा तुला धन्यवाद. थँक्यू.